चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात ICU तसेच CT स्कॅनचा अभाव असल्याने रुग्णांची ससेहेलपाट, कुटुंबियांमध्ये संतापाची भावना। चांदवड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय नेहमी चर्चेचा विषय ठरत असताना आज देखील असाच या रुग्णालयामध्ये एक अनुभव आलेला असून या रुग्णालयामध्ये अद्यापही मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत। हिवरखेडे येथील रहिवासी अशोक ओमकार गोसावी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र या रुग्णालयात ICU व CT स्कॅन सेंटर यासारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केले। त्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्काच बसला। यामुळे अखेर गोसावी यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र तेथेही त्यांच्यावर वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यांना तशीच ससेहेलपाट त्या ठिकाणी देखील झाली। सरकारी रुग्णालयात सामान्य रुग्णांवर जनावरासारखी वागणूक दिली जाते। कुटुंबियांनी या अशा प्रकारचा आरोप केला असून प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर आता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर हे स्वतः डॉक्टर असून देखील चांदवड तालुक्यावर मात्र हॉस्पिटलच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे नातेवाईकांनी यावेळी सांगितले। या प्रकरणाची माहिती मिळताच लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी चांदवड येथे जाऊन गोसावी कुटुंबियांची भेट घेतली। सदरील घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली असता त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत सुविधा नसणे ही तालुकावासियांची शोकांतिका आहे। शासनाने या प्रकरणातील संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रुग्णालयामध्ये तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। स्थानिकांची मते, अनेक वर्षांपासून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्याने रुग्णांना नाशिक, मालेगाव किंवा इतरत्र हलवावे लागते। त्यामुळे अनेक वेळा जीवितहानी होण्याची शक्यता दाट असते। आरोग्य यंत्रणेतील बेपर्वाही आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेला जीव धोक्यात घालून सरकारी रुग्णालय गाठवावे लागते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी अपमानास्पद वागणूक या ठिकाणी भेटते असा यावेळेस नातेवाईकांनी बोलण्यात मांडले। बघूया सविस्तर प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजवर। नमस्कार मित्रांनो, मी शेखरदादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। आज आपण चांदवड तालुक्यातलं जे शहरातलं जे सरकारी दवाखाना आहे, उपजिल्हा रुग्णालय, येथे काही दिवसापूर्वी चांदवड तालुक्यातील हिवरखेडे या गावातील अशोक ओमकार गोसावी नावाचे जे व्यक्ती उपचारासाठी आले होते, परंतु इथल्या डॉक्टरांनी सांगितले की इथं CT स्कॅनची व्यवस्था नाही, ICUची व्यवस्था नाही। या कारणास्तव शेवटी त्या पेशंटला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं। माझा येथील जे सन्माननीय आमदार आहेत राहुलजी आहेर यांना माझा एक प्रश्न आहे की जवळजवळ आज 3 पंचवार्षिक म्हणजे 15 वर्षापासून जे या तालुक्यात आमदार आहेत, तालुक्यात जर आज नागरिकांचे असे हाल होत असतील आणि त्या नागरिकांना जर कधी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत नसतील, ही एक प्रकारे कुठेतरी निंदनीय बाब आहे। आज हे पेशंट काही दिवसानंतर मालेगाव रुग्णालयात आणलं गेलं, त्यावेळेस पाहिलं तर तिथे देखील त्यांना चांगली सुविधा मिळाली नाही। एक दिवस ICUमध्ये ठेवलं आणि डॉक्टरांनी सांगितले की 1 दिवसाच्यावर ICUमध्ये ठेवता येणार नाही आणि त्यांना सामान्य साध्या वॉर्डमध्ये टाकण्यात आलं। शेवटी तिथली दुर्गंधी पाहून, तिथली घाण पाहून शेवटी त्या परिवाराने आपले पेशंट घरी आणलं। म्हणजे आज दवाखान्यांची जी परिस्थिती पाहिली तर फार अत्यंत वाईट आहे। इथे नागरिकांना इतके वाईट वागणूक दिली जाते, अक्षरशः गुराघोरांपेक्षाही वाईट वागणूक आज दवाखान्यांमध्ये आहे। म्हणून शासन असेल, प्रशासन असेल किंवा आरोग्य खाते असेल, यांना माझी नम्र विनंती आहे की अशा दवाखान्यांवर असे अधिकारी किंवा डॉक्टर असतील यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे आणि जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये चांदवड तालुक्यातील जे उपजिल्हा रुग्णालय येथे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।